Hello and welcome to a new lecture of class 11 Basic Principles of Organic Chemistry. मागील लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे शिकलेले आहोत. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही केमिस्ट्रीची सेपरेट ब्रांच म्हणून का स्टडी करावी लागते हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर कोणत्याही ऑर्गॅनिक मॉलिक्युल्सचं आपण 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर ड्रॉ करण्याचे वेगवेगळे फॉर्म्युले प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिलेले आहेत. मागील लेक्चरमध्ये आपण कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल 2 डायमेन्शनली म्हणजे एखाद्या प्लेनमध्ये रिप्रेझेंट करण्याच्या 4 मेथड्स पाहिलेल्या होत्या किंवा 4 प्रकारचे आपण फॉर्म्युले पाहिलेले होते. द फर्स्ट फॉर्म्युला वॉज डॅश फॉर्म्युला. The second formula was electron dot formula, which was also or which is also known as Lewis formula. Third formula जो होता that is condensed formula. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये सगळे बॉन्ड जे आहेत ते कॅन्सल आउट करून आपण जो फॉर्म्युला लिहितो त्याला आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला असं म्हणतो. आणि लास्ट वॉज द बॉन्ड लाईन फॉर्म्युला और झिगझॅग फॉर्म्युला. आपण लास्ट लेक्चरमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स या 4 प्रकारे रिप्रेझेंट केलेले आहेत. परंतु ॲक्च्युअली ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे आहेत हे 2 डायमेन्शनल असतात असं नाही. तर यांचं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज 3 डायमेन्शनल म्हणजे त्रिमितीय स्वरूपाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात. पण यांना आपण पेपरवर ज्या वेळेला रिप्रेझेंट करतो तर 3 डायमेन्शनल मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला 2 डायमेन्शनमध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग त्याकरिता वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आलेल्या आहेत किंवा नवीन नवीन शोधून काढलेल्या आहेत. तर त्यापैकी आपण 4 पद्धती या टॉपिकमध्ये आता पाहणार आहोत. कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड हा 4 प्रकारे 3 डायमेन्शनल ज्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं रूपांतर आपण 2 डायमेन्शनमध्ये करतो. त्यातली पहिली जी मेथड आहे किंवा पहिला जो प्रकार आहे दॅट इज वेज फॉर्म्युला. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू स्टडी वेज फॉर्म्युला. वेज याचा अर्थ खरं पाहायला गेलं तर मराठीमध्ये त्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे पाचर. तर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जे वेगवेगळे बॉन्ड्स एखाद्या ॲटमला अटॅच असतात ते एखादी पाचर आपण लाकडात बसवतो त्या पद्धतीने असतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण मिथेन मॉलिक्यूल डॅश फॉर्म्युलामध्ये पाहिलेला आहे. पुन्हा एकदा मी इथं बोर्डवर दाखवतो. मिथेन contains 1 carbon atom attached with 4 hydrogen atoms. हे आपण त्याचं 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिप्रेझेंट केलेलं आहे. परंतु ॲक्च्युअली हे असं असत नाही की कार्बन ॲटम हा एकाच प्लेनमध्ये आणि 4 हायड्रोजन पण त्याच प्लेनमध्ये आहेत असं अजिबात नाही. तर ह्या मॉलिक्यूलमधले प्रत्येक ॲटम जे आहे ते एकमेकापासून विशिष्ट अंतरावर विशिष्ट अँगल तयार करून असतात. आणि कशासाठी तर या शेजारच्या ॲटम्समध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस आणि अट्रॅक्शन फोर्सेस हे कार्यरत असतात आणि ते मिनिमाइज करून 3 डायमेन्शनली हे ॲटम्स ह्या सेंट्रल ॲटम भोवती अरेंज होतात. आणि त्यामुळं मिथेनचं जे ॲक्च्युअल स्ट्रक्चर आहे ते टेट्राहायड्रल आहे आपल्याला माहिती आहे. तर टेट्राहायड्रल स्ट्रक्चर कसं आहे 1-2 मिनिटात मी मॉडेलच्या सहाय्याने दाखवतो. हे पहा या ठिकाणी सेंटरला हा कार्बन ॲटम आहे. सेंटरला कार्बन ॲटम आहे आणि 1 2 3 and 4 4 हायड्रोजन ॲटम त्याला अटॅच झालेले आहेत. ओके. आता हे जे प्रत्येक
हायड्रोजन, कार्बन आणि हायड्रोजन याच्यामधला जो बॉन्ड अँगल आहे हा आहे 109 डिग्रीज 28 मिनिट्स. म्हणजे याच्यामध्ये पहा, काही बॉन्ड जे आहेत हे बाहेरच्या बाजूला दिसतात, काही बॉन्ड आतल्या बाजूला दिसतात आणि काही बॉन्ड जे आहेत हे एका प्लेनमध्ये आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हा मॉलिक्यूल, हे जे बॉन्ड्स आहेत हे कसे आहेत पहा, या सेंट्रल मेटल ॲटममध्ये फिक्स केल्यासारखे आहेत. म्हणजे दे आर लाईक वेजेस, म्हणजे याच्यामध्ये पाचर असल्यासारखे आहेत. या सेंट्रल कार्बन ॲटममध्ये पाचर लावल्यासारखे आहेत. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात वेज. वेजचा अर्थ आहे पाचर. त्या पद्धतीनं हा मॉलिक्यूल 3 डायमेन्शनली आपल्याला जरी असा दिसत असेल तरी याला 2 डायमेन्शनली ज्या वेळेला आपण कन्वर्ट करतो त्या फॉर्म्युलाला आपण म्हणतो वेज फॉर्म्युला. आता हा कन्वर्ट कसा करायचा, तर याकरिता आपल्याला एक प्लेन कन्सिडर करावं लागेल आणि मग कोणते बॉन्ड प्लेनमध्ये आहेत ते आपण सिंगल लाईन, व्हर्टिकल सिंगल लाईन रिप्रेझेंट करतो ते, आणि जे बॉन्ड्स आउटसाइड द प्लेन येतात ते सॉलिड वेजेसनं दाखवतो आणि जे बॉन्ड बॅक ऑफ द प्लेन येतात ते आपण डॉटेड वेजेसनं दाखवतो. तर आता आपण एक प्लेन घेऊया आणि त्यानुसार इथं पाहूया की प्लेनमध्ये किती ॲटम्स आहेत आणि ते ॲटम आपल्याला कशा पद्धत, आणि आउट ऑफ प्लेन किती आहेत, म्हणजे एक आउटसाइड द प्लेन आहे आणि एक बॅक साइड द प्लेन आहे, ते आपल्याला कसे रिप्रेझेंट करता येतील ह्याकरता एक प्लेन आपण कन्सिडर करूया. ओके. आता ह्या मिथेन मॉलिक्यूलमध्ये आपण हे पहा, मी एक प्लेन अरेंज करतो. हे पहा, हा प्लेन जर असा आपण कन्सिडर केला तर आपल्याला लक्षात येईल हा प्लेनमध्ये 1, 2 कार्बन ॲटम जे आहेत ते एका प्लेनमध्ये आहेत. ओके. 2 कार्बन ॲटम्स लाय इन अ प्लेन. 1 कार्बन ॲटम अँड 2 हायड्रोजन ॲटम्स आर इन 1 प्लेन. त्यानंतर हा हायड्रोजन पहा आउट ऑफ द प्लेन येतो, प्लेनच्या बाहेरील बाजूस, आणि एक हायड्रोजन ॲटम जो आहे हा प्लेनच्या बॅक साईडला येतो. करेक्ट. म्हणजेच हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करताना 3 डायमेन्शनली ज्या वेळेला आपण रिप्रेझेंट करतो त्यावेळेला प्लेनमधले 2 हायड्रोजन आपण सिंगल लाईननं रिप्रेझेंट करणार आहोत. बाहेर येणारा जो बॉन्ड आहे तो सॉलिड वेजनं रिप्रेझेंट करणार आहोत आणि बॅकसाईडला जाणारा जो हायड्रोजन दिसतोय तो मात्र आपण डॉटेड वेजनं रिप्रेझेंट करणार आहोत. ओके. सो द फॉर्म्युला, वेज फॉर्म्युला ऑफ मिथेन कॅन बी ड्रॉन ॲज, तो कसा ड्रॉ करता येईल, दिस इज वेज फॉर्म्युला. Carbon atom, okay, it is at the center. 2 hydrogen atoms lie in the same plane of the carbon atom. 1 carbon atom is out, 1 hydrogen atom is out of the plane and that can be represented by a solid wedge. म्हणजे अशा भरीव अशा वेजनं आपण हा हायड्रोजन दाखवू शकतो. आणि एक हायड्रोजन, जसं मी आता दाखवलेलं आहे, एक हायड्रोजन जो आहे हे पहा या मॉलिक्यूलमध्ये पुन्हा एकदा हा कार्बन ॲटम, हे 2 हायड्रोजन एका प्लेनमध्ये आहेत, एक हायड्रोजन बाहेर आला आहे तो आपण इथे दाखवलेला आहे सॉलिड वेजनं, आणि एक हायड्रोजन जो आहे तो बॅक ऑफ द प्लेनच्या मागील बाजूस जातोय, त्यामुळं तो आपण रिप्रेझेंट करणार आहोत बाय डॅश्ड वेज. अशा डॅश आणि हायड्रोजन, हे जे रिप्रेझेंटेशन आहे याला आपण म्हणतो वेज फॉर्म्युला. आता हा वेज फॉर्म्युला आपल्याला कोणत्याही मॉलिक्यूलचं रिप्रेझेंटेशन करताना उपयोगी पडू शकतो. म्हणजे फक्त मिथेनच्या बाबतीतच नाही, आपण इथेन, प्रोपेन, ब्युटेन कोणतेही मॉलिक्यूल्स या फॉर्म्युलाद्वारे दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण आणखीन एखादा मॉलिक्यूल कन्सिडर करू जो आपल्याला या वेज फॉर्म्युलाने दाखवता येईल. ओके. फॉर दॅट आय विल कन्सिडर अनदर एक्झाम्पल. दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया आपण, दॅट इज ऑफ लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडचं उदाहरण घेऊया. लॅक्टिक ॲसिडमधचा फॉर्म्युला त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे. लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे COOH
CHOH and CH3. ओके, 2 डायमेन्शनली आपण लॅक्टिक ऍसिड असं दाखवतोय. परंतु याचाच जर आपल्याला वेज फॉर्म्युला लिहायचा असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे 2 बॉन्ड्स जे आहेत कार्बनच्या सेंट्रल कार्बनचे जे 2 बॉन्ड्स आहेत ते एका प्लेन मध्ये असतील. वन विल बी आउट ऑफ द प्लेन अँड वन विल बी बॅक ऑफ द प्लेन. त्यामुळे आम्हाला हा फॉर्म्युला वेज स्वरूपात कसा दाखवावा लागेल तर त्याकरिता सेंटर कार्बन ॲटम करेक्ट, त्याच्यानंतर हा एक COOH ग्रुप एका प्लेन मध्ये. ओके, एक H. आता इथं पहा हा COH कार्बन आणि हायड्रोजन हे तिन्ही एका प्लेन मध्ये आहेत. म्हणजे मगाशी मी मॉडेल दाखवल्याप्रमाणे आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की सेंट्रल कार्बन ॲटम आणि 2 ग्रुप एका प्लेन मध्ये आहेत. वन विल बी आउट ऑफ द प्लेन, कमिंग आउट ऑफ द प्लेन. एक जो बाहेरच्या बाजूला बॉन्ड येणार आहे तो मात्र आपण सॉलिड वेज दाखवणार. मग यापैकी समजा मिथाइल ग्रुप हा आउटसाइड द प्लेन असेल तर हा आपण सॉलिड म्हणजे भरीव अशा एजनं दाखवतो. त्यामुळं दिस बॉन्ड इज कमिंग आउट ऑफ द प्लेन, हा बॉन्ड प्लेनच्या बाहेर येतोय. आणि राहिलेला जो OH कार्बनने केलेला बॉन्ड जो आहे तो बॅक ऑफ द प्लेन तयार होईल अँड दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय डॅश्ड वेज. दिस इज द वेज फॉर्म्युला फॉर लॅक्टिक ऍसिड. असं आपण कोणत्याही मॉलिक्युलचं रिप्रेझेंटेशन म्हणजे कन्व्हर्शन म्हणजे 2 डायमेन्शनल जे डॅश स्ट्रक्चर आहे त्याचं कन्व्हर्शन आपण वेज फॉर्म्युल्यामध्ये करू शकतो. आता याच पद्धतीनं आणखीन सुद्धा 3 डायमेन्शनल मॉलिक्युलचं स्ट्रक्चर जे आहे ते 2 डायमेन्शनल कन्वर्ट करण्याच्या आणखीन पण काही पद्धती होत्या. त्यातली दुसरी पद्धत आपण आता पाहूया. त्या पद्धतीचं नाव आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. The next representation is Fisher projection formula. Okay, Fisher projection formula. This is the second kind of representation of 3D molecule in 2 dimensional view. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि वेज फॉर्म्युला यामध्ये फरक काय आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर मगाशी सारखंच आपण मॉलिक्यूल कन्सिडर करूया. हा आपला मॉलिक्यूल आहे करेक्ट, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे त्याचं. ओके, दिस इज टेट्राहायड्रल मॉलिक्यूल. समजा हा लॅक्टिक ॲसिडचाच आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. लॅक्टिक ॲसिडमध्ये समजा याच्यामध्ये हा सेंट्रल कार्बन ॲटम, वरच्या बाजूला एक COOH ग्रुप करेक्ट, 1 मिथाइल ग्रुप इज इन द प्लेन. हे तिन्ही एका प्लेनमध्ये आहेत. वन विल बी आउट ऑफ द प्लेन करेक्ट, हा H बाहेरच्या बाजूला आणि OH आतल्या बाजूला. पण हा झाला तुमचा वेज फॉर्म्युला. त्या पद्धतीने आपण तो पाहतो. परंतु यालाच जर थोडंसं आपण टिल्ट केलं आणि वर्टिकल क्रॉस सेक्शन जर आपण याचा घेतला, वर्टिकल क्रॉस सेक्शन, तर आपल्याला असं दिसेल 2 बॉन्ड जे आहेत वर्टिकल जर आपण प्लेन आपण इथं ड्रॉ केला म्हणजे फॉर एक्झाम्पल असं जर वर्टिकली घेतलं ओके, तर आपल्याला लक्षात येईल 2 बॉन्ड जे आहेत हे आउट ऑफ द प्लेन, प्लेनच्या बाहेर येताना दिसत आहेत करेक्ट, आणि 2 बॉन्ड जे आहेत हे प्लेनच्या बॅक साईडला जाताना दिसत आहेत. म्हणजेच आपण लॅक्टिक ॲसिड जे आहे त्याचा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करताना ॲक्च्युली वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईननं तो ड्रॉ केला जातो. आपल्याला माहिती आहे याचं डॅश स्ट्रक्चर लॅक्टिक ॲसिडचं सगळे स्ट्रक्चर मी इथे दाखवतो. लॅक्टिक ॲसिड इट हॅज अ डॅश स्ट्रक्चर. डॅश स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे आधीच, ते पुन्हा एकदा मी ड्रॉ करतो. COOH, CHOH, CH3 हे त्याचं डॅश स्ट्रक्चर आहे. ओके, आता याचं आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे
वेज फॉर्म्युला सुद्धा ड्रॉ केलेला होता. पुन्हा एकदा मी वाटल्यास ड्रॉ करतो. वेज फॉर्म्युल्यामध्ये COOH CH आर इन द सेम प्लेन आणि हा CH3 जो आहे इट इज आउट ऑफ द प्लेन अँड OH इज बॅक ऑफ द प्लेन. हा प्लेनच्या फ्रंट बाजूला असणार आणि OH हा बॅक बाजूला असणार. पण ज्या वेळेला आपण कार्बनला व्हर्टिकली कन्सिडर करतो त्यावेळेला दोन जे बॉन्ड आहेत हे आउट ऑफ द प्लेन येतील पुढच्या बाजूला आणि दोन बॉन्ड जे आहेत ते त्या प्लेनच्या बॅक साईडला येतील जर त्या कार्बनला आपण व्हर्टिकल सेक्शन जर घेतला तर. मग त्यावेळेला हा फॉर्म्युल्यामध्ये हा जो आपला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यानुसार हे आपल्याला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जर नुसार लिहायचा असेल तर सिंगल व्हर्टिकल एक लाईन काढायची आहे, हॉरिझॉन्टल लाईन काढायची. याचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे दॅट रिप्रेझेंट्स द कार्बन ॲटम. द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट्स अ सिंगल कार्बन ॲटम ऑर सेंट्रल कार्बन ॲटम. आणि त्यानंतर वरच्या बाजूला COOH आहे, तुम्ही ड्रॉ करू शकता COOH, खाली CH3 आहे CH3 करेक्ट, H आणि OH. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करतो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. पण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की जे व्हर्टिकली जे लाईन आहे त्याच्यावर जे दोन ग्रुप आहेत दे आर बॅक ऑफ द प्लेन, त्या कार्बन ॲटमच्या बॅक साईडला असणार आहेत. आणि जर हॉरिझॉन्टल लाईनमध्ये जे दोन ग्रुप्स दिसतात दे आर आउट ऑफ द प्लेन, प्लेनच्या पुढील बाजूस ते येणारे असणार आहेत. त्यामुळं हाच फॉर्म्युला तुम्ही वेजेस वापरून सुद्धा करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ हा कार्बन ॲटम करेक्ट, सेंटरला तो कार्बन ॲटम आहे, त्याच्यानंतर हा COH ग्रुप व्हर्टिकल जे लाईन वरचे जे बॉन्ड्स आहेत किंवा जे ग्रुप्स आहेत दे आर बॅक ऑफ द कार्बन ॲटम, कार्बन ॲटमच्या बॅक साईडला. म्हणजेच मगाशी मी दाखवल्याप्रमाणे दोन ग्रुप जे आहेत हे प्लेनच्या पुढील बाजूस येतात आणि दोन ग्रुप जे आहेत ते मागील बाजूस येतात. आता आपण हे व्हर्टिकल लाईन मधले जे ग्रुप आहेत, व्हर्टिकल लाईन मधले जे ग्रुप आहेत हे बॅक साईडचे आहेत आणि हॉरिझॉन्टल लाईन मधले जे दोन ग्रुप आहेत हे मात्र त्याच्या पुढे येणारे हे जे दोन ग्रुप आहेत. त्या पद्धतीनं आपण त्याचा फॉर्म्युला लिहू शकतोय. म्हणजेच हे पहा सॉलिड वेजेसनं दाखवलेले जे ग्रुप आहेत दे आर कमिंग इन फ्रंट ऑफ द ऑब्झर्वर, ऑब्झर्वरच्या समोरच्या बाजूला ते येणार आहेत दोन्ही ग्रुप H अँड OH. आणि व्हर्टिकल लाईन मध्ये असलेले जे दोन ग्रुप आहेत ते मात्र आपण डॅश वेजेस दाखवतो दे आर गोइंग बॅक साइड ऑफ द प्लेन. ओके, ते प्लेनच्या बॅक साइड मध्ये जाणार आहेत. अशा पद्धतीनं आपण मॉलिक्यूल आता डॅश स्वरूपात डॅश स्ट्रक्चर जर दिला असेल तर त्याचं आपण पहिल्यांदा वेज फॉर्म्युल्यामध्ये पण कन्व्हर्शन करू शकतो आणि तसंच आपण त्याचं रूपांतर जे आहे ते फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा करू शकतो. फिशर आणि वेज यामधला महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा की फिशर फॉर्म्युल्यामध्ये सेंटरला कार्बन ॲटम दाखवला जात नाही, एक सिंगल व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन दाखवली जाते. त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच सेंट्रल कार्बन ॲटम आहे. त्याला जे चार ग्रुप अटॅच आहेत त्यापैकी उभ्या लाईनवर व्हर्टिकल लाईनवर जे दोन ग्रुप दिसतात ते प्लेनच्या बाहेरच्या बाजूला डायरेक्टिंग असणार आहेत आणि जे हॉरिझॉन्टल लाईनवर जे दोन ग्रुप दिसतात ते इनसाइड म्हणजे आतल्या बाजूला ते डायरेक्टिंग असणार आहेत. इनसाइड ऑफ द किंवा बॅक साइड ऑफ द प्लेन आपल्याला हे दोन ग्रुप दिसणार आहेत. यानंतर जसे हे दोन फॉर्म्युले आहेत तसा आणखीन पण एखादा मॉलिक्यूल 3 डायमेन्शनली रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टनं केला आणि एक नवीन प्रोजेक्शन फॉर्म्युला तयार केला. आता हा प्रोजेक्शन फॉर्म्युला कोणता होता
तर त्याचं नाव आहे न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यामुळे आता आपण थर्ड टाईप त्याचा पाहूया, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला ज्यावेळेला आपण पाहणार आहोत त्यावेळेला एक कंडिशन खूप महत्त्वाची आहे की त्या मॉलिक्यूलमध्ये ॲटलिस्ट वन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पाहिजे. म्हणजे कमीत कमी इथं आपल्याला 2 कार्बन ॲटममध्ये एक सिंगल बॉन्ड असलेला मॉलिक्यूल कन्सिडर करावा लागेल. आणि आपल्या माहितीचा इथेन हा मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम आहेत. दे आर कोव्हॅलेंटली बॉन्डेड विथ अ सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. तर आपण त्याचा फॉर्म्युला पहिल्यांदा कन्सिडर करूया. मी प्रत्येक फॉर्म्युला हा सगळ्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यामुळं थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन पहा. इथेन जो आहे हा आपण डॅश स्ट्रक्चरने असा दाखवतो. आपल्याला माहिती आहे C2H6 त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, दिस इज द डॅश स्ट्रक्चर ऑफ इथेन. दिस इज द डॅश स्ट्रक्चर ऑफ इथेन. ओके, हा फॉर्म्युला आता आपल्याला न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यानं दाखवायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 2 कार्बन ॲटम सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डनं जॉईन झालेले आहेत आणि प्रत्येक कार्बन ॲटमवर 3 हायड्रोजन आहेत. इथं पहिला कार्बन ॲटम पण sp3 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणजे त्याचा शेप टेट्राहायड्रल आहे. दुसरा कार्बन ॲटम पण sp3 हायब्रिडाइज्ड आहे, त्याचा पण शेप टेट्राहायड्रल आहे. 2 कार्बन ॲटम सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डनं कनेक्ट झालेले आहे. आता तुम्हाला जास्त डिटेल समजण्यासाठी मी एक त्याचं मॉडेल दाखवतो. हा समजा पहिला कार्बन ॲटम आहे, त्याला 1, 2, 3 हायड्रोजन जॉईन आहेत. फर्स्ट कार्बन ॲटम विथ 3 हायड्रोजन. याच पद्धतीनं सेकंड कार्बन ॲटम विथ 3 हायड्रोजन्स अटॅच टू इट. ओके, आणि ह्या 2 कार्बन ॲटम एकमेकाला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डनं जॉईन झालेले आहे. हा झाला इथेनचा 3 डायमेन्शनल व्ह्यू. ओके, 3 डायमेन्शनल व्ह्यू आहे त्याचा. आता हा फॉर्म्युला ज्यावेळेला आपण न्यूमॅन प्रोजेक्शन सिस्टीममध्ये किंवा न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये दाखवतो त्यावेळेला या फॉर्म्युल्याकडे आपण कार्बनचा हा जो सिंगल बॉन्डमध्ये दिसतोय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, ह्या बॉन्डकडं आपल्याला अशा हॉरिझॉन्टल वेव्हनं पाहिलं पाहिजे. तर आता आपल्याला असं दिसेल फर्स्ट कार्बन ॲटमवरचे 3 हायड्रोजन पर्पल कलर दिसतात आणि सेकंड कार्बन ॲटमवरचे 3 हायड्रोजन ग्रीन कलरमध्ये दिसतात. ओके, दे आर कनेक्टेड बाय सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, हा फ्रंट व्ह्यू झाला. या पद्धतीनं जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे त्याच्यावर 3 हायड्रोजन आहेत, सेकंड कार्बन ॲटम जो आहे त्याच्यावर 3 हायड्रोजन ॲटम आहेत. आता हा फॉर्म्युला या बाजूनं कसा दिसतो तसा रिप्रेझेंट करणं म्हणजेच न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युलामध्ये बघा, फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे, फर्स्ट कार्बन ॲटम इन दिस स्ट्रक्चर, हा पहिला समोरचा, या ज्याच्यावर 3 पर्पल कलरचे 3 हायड्रोजन इथं दाखवलेले आहेत, तो कार्बन ॲटम जो आहे तो आपण दाखवताना एका पॉईंटनं दाखवतो. त्यामुळं तो कसा दिसेल, फर्स्ट कार्बन ॲटम. ओके, प्रेझेंटेशन करताना बघा, फर्स्ट कार्बन ॲटम दॅट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ पॉईंट, आणि त्याला पहा 3 हायड्रोजन अटॅच आहेत. 1, 2, 3. म्हणजे पहिल्या कार्बन ॲटमचं आपण न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्शन केलं. आता ज्या वेळेला सेकंड कार्बन ॲटम हा आपण त्याच लाईनमध्ये पाहतो त्यावेळेला हा आपल्याला दिसू शकत नाही, एका रेषेत दिसणार आहे ते, बरोबर. पण त्या कार्बन ॲटमला पण आपल्याला ह्या 2 डायमेन्शनमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. मग त्यावेळेला आम्ही काय करणार पहा, सेकंड कार्बन ॲटम आता दिसत नाहीये म्हणून आम्ही त्याला दाखवणार आहे सर्कल. म्हणजे सर्कल रिप्रेझेंट्स
द कार्बन ॲटम ऑन द बॅक साईड. फ्रंटचा कार्बन ॲटम डॉटनं दाखवला ज्याच्यावर 3 हायड्रोजन आहेत. आता सेकंड कार्बन ॲटम आम्ही काय करतोय, इथं फर्स्ट कार्बन ॲटम होता करेक्ट, त्याचे 3 हायड्रोजन आपण ड्रॉ केले. आता सेकंड कार्बन ॲटम आम्ही दाखवलेला आहे सर्कलनं, त्याच्यावर पण 3 हायड्रोजन ॲटम्स आहेत. ओके, तर 3 हायड्रोजन ॲटम आपण दाखवू शकतो. आता हे हायड्रोजन ॲटम मात्र ह्या सर्कललाच अटॅच करा, आतून ड्रॉ करू नका. त्यामुळे हे पहा 1 2 3 हे अशा पद्धतीनं आपण सेकंड कार्बन ॲटमवरचे 3, फर्स्ट कार्बन ॲटमवरचे 3 हायड्रोजन दाखवले, नंतर सर्कल काढलं दॅट इज सेकंड कार्बन ॲटम आणि त्या सर्कलवर 3 हायड्रोजन दाखवले दॅट आर कॅरीड बाय द बॅक कार्बन ॲटम. ते बॅक कार्बन ॲटमनं कॅरी केलेले आहेत. अशा पद्धतीनं आपण इथेनचा फॉर्म्युला दाखवू शकतो. पण हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युलामधले हायड्रोजनची जी पोझिशन आहे ती मात्र पुढं मागं होऊ शकते. म्हणजे लक्षात घ्या, फर्स्ट कार्बन ॲटम आणि हा सेकंड कार्बन ॲटम, ह्याच्यामध्ये बघा हे जे हायड्रोजन्स आहेत हे एकाच रेषेत आहेत. फर्स्ट कार्बन ॲटमवरचा हायड्रोजन आणि सेकंड कार्बन ॲटमचा हायड्रोजन. ओके, हा जसा रेषेत आहेत हे एकमेकाच्या रेषेत आहेत. तसेच सेकंड आणि थर्ड हे पण एकमेकाच्या रेषेमध्ये आहेत. अशा पद्धतीनं जर फॉर्म्युला असेल तर आपलं हे स्ट्रक्चर कसं दिसेल पहा. फर्स्ट कार्बन ॲटम कॅरिंग 3 हायड्रोजन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम. आता सेकंड कार्बन ॲटम पण बरोबर त्या पहिल्या हायड्रोजनच्याच रेषेत आहेत, पण आपल्याला तर ते दाखवायचे, त्यामुळे आम्ही काय करणार बा, थोडंसं साईडला दाखवणार. सेकंड हायड्रोजन, सेकंड कार्बन ॲटमचा हायड्रोजन आणि हा सेकंड कार्बन ॲटमचा हायड्रोजन. हे जर पहिल्या कार्बन ॲटमवरचे हायड्रोजन आणि सेकंड कार्बन ॲटमवरचे हायड्रोजन जर एका रेषेत येत असतील, तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन व्हर्टिकल आणि हे 2 बरोबर, हे 3 हायड्रोजन पहिल्या कार्बनचे, दुसऱ्या कार्बनचे पण 3 हायड्रोजन एका रेषेत जर येत असतील तर तो जो फॉर्म्युला आहे दॅट इज न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. पण त्या फॉर्म्युलाला आपण म्हणतो इक्लिप्स्ड फॉर्म्युला. दिस इज इक्लिप्स्ड फॉर्म्युला किंवा इट इज इक्लिप्स्ड स्ट्रक्चर असं पण आपण त्याला म्हणू शकतो. आणि जर पहिल्या कार्बनचे 3 हायड्रोजन आणि दुसऱ्या कार्बनचे 3 हायड्रोजन एका रेषेत नसतील, म्हणजे हे स्ट्रक्चर जर असं असेल, तुम्ही पाहू शकता, हे पहा आता कोणते हायड्रोजन एका रेषेमध्ये दिसणार नाहीत. अशा पद्धतीनं जर असेल, ओके, तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आता तो इक्लिप्स्ड असणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅगर्ड. हे पहा उलट, म्हणजे हायड्रोजन आता रेषेत नाहीत, पण जर असं केलं तर हे पहा तिन्ही हायड्रोजन एका रेषेत आले, त्याला आपण म्हणतो इक्लिप्स्ड फॉर्म्युला. हा जर फक्त मॉलिक्यूल फिरवला तर हायड्रोजन जे आहेत ते एका रेषेत आता आपल्याला दिसणार नाहीत, दॅट इज कॉल्ड ॲज स्टॅगर्ड फॉर्म्युला. त्याला आपण म्हणतो स्टॅगर्ड फॉर्म्युला, STAGGERED. दिस इज स्टॅगर्ड फॉर्म्युला. म्हणजे न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असलेल्या मॉलिक्यूल मध्येच आपल्याला दाखवता येतो. फक्त पाहायचं कसं आहे त्या फॉर्म्युल्याकडे की 2 कार्बन ॲटमना जॉईन करणारा जो बॉन्ड आहे त्या बॉन्डच्या अँगलनं जर आपण पाहिलं तर फर्स्ट कार्बन ॲटम अँड सेकंड कार्बन ॲटम आर ऑन द सेम लाईन, आणि त्यावेळेला फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे तो आपण डॉटनं रिप्रेझेंट करतो विच कॅरीज 3 ग्रुप्स, आणि सेकंड कार्बन ॲटम कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ सर्कल ऑन दॅट पॉइंट. त्या पॉईंटवर आपण एक सर्कल काढलं तर दॅट रिप्रेझेंट्स द कार्बन ॲटम बॅक साइड ऑफ द फ्रंट कार्बन ॲटम. फ्रंटच्या मागे असलेला कार्बन ॲटम आपण तिचं दर्शवू शकतो, आणि त्या सर्कलवर काढलेले जे बॉन्ड्स आहेत ते त्या कार्बन ॲटमवर असलेले वेगवेगळे ग्रुप आहेत. मग जर हे ग्रुप्स एकाच रेषेत नसतील तर त्या फॉर्म्युलाला आपण म्हणतो स्टॅगर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला, आणि जर हे ग्रुप एकाच रेषेत येत असतील किंवा हे बॉन्ड्स एकाच रेषेवर, हे बॉन्ड्स एकाच रेषेवर येत असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज इक्लिप्स्ड फॉर्म्युला. इक्लिप्स म्हणजे ग्रहण.
ग्रहण म्हणजे सूर्य चंद्र हे जर एका रेषेत आणि पृथ्वी एका रेषेत आले तरच ग्रहण होतं. त्या पद्धतीने इथं ॲटम्स हे जे बॉन्ड्स आहेत हे एकाच रेषेत जर आले तर ग्रहणासारखी अवस्था होते. म्हणूनच आपण त्याला म्हणतोय इक्लिप्स्ड फॉर्म्युला. अँड रिमेनिंग फॉर्म्युलाज और रिमेनिंग रिप्रेझेंटेशन्स आर स्टॅगर्ड प्रोजेक्शन्स. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल. ह्याच फॉर्म्युलाचा उपयोग करून हाच फॉर्म्युला जो आहे हाच मॉलिक्यूल जर आपण आडव्या पद्धतीनं पाहिला म्हणजे कार्बन कार्बन बॉन्डच्या पद्धतीनं जर पाहिला आणि जर त्याचं रिप्रेझेंटेशन केलं तर जे रिप्रेझेंटेशन असेल त्याला पुढे नाव दिलं गेलेलं आहे सॉ हॉर्स फॉर्म्युला. त्यामुळे आपण पुढे लिहूया. याच्याच खाली मी घेतो सॉ हॉर्स फॉर्म्युला. यालाच दुसरं पण नाव आहे सॉ हॉर्स फॉर्म्युला और अँडिरॉन. यालाच दुसरं नाव आहे अँडिरॉन फॉर्म्युला और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. त्याला पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता हा फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करायचा? न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युल्याचंच रूपांतर आपल्याला सॉ हॉर्स फॉर्म्युला म्हणजे अँडिरॉन फॉर्म्युला और पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युल्यामध्ये करता येतं. ते कसं करायचं तर आत्ता जसं आपण मॉलिक्यूल पाहिलेला आहे तो मॉलिक्यूल पुन्हा एकदा पाहूया. इथेन. ओके. या फॉर्म्युल्यामध्ये इथेनचा जो फॉर्म्युला आहे त्या इथेनच्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट कार्बन ॲटम कॅरिंग 3 हायड्रोजन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम कॅरिंग 3 हायड्रोजन ॲटम्स. ओके. ह्या पद्धतीनं तो फॉर्म्युला. आता फक्त हा आडव्या पद्धतीनं पहा. हा जर आपण फ्रंट कार्बन ॲटम कन्सिडर केला असेल तर तो आपण एक स्लांटिंग लाईनच्या स्वरूपात खालच्या बाजूला हा फर्स्ट कार्बन ॲटम काढतो आणि हा सेकंड कार्बन ॲटम जो आहे तो वरच्या बाजूला रिप्रेझेंट करायचा. म्हणजे असं आडवं जे स्ट्रक्चर आपण पाहतो तेच फक्त आपल्याला ड्रॉ करायचं आहे फक्त डॅश वापरून. त्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे हा कसा ड्रॉ करता येईल तर फर्स्ट कार्बन ॲटम किंवा स्टॅगर्ड मी पहिल्यांदा काढतो आणि नंतर इक्लिप्स काढतो. ओके. तर त्याकरिता staggered form can be represented कसा पहा फर्स्ट कार्बन ॲटम आणि हा सेकंड कार्बन ॲटम. हे आपण दाखवताना एका स्लोपिंग लाईन फक्त काढायची. थोडासा स्लोप असलेली लाईन काढायची. हॉरिझॉन्टल काढायची नाही. स्लोपिंग लाईन काढा. त्याचा जो लोअर पार्ट आहे दॅट रिप्रेझेंट्स द फर्स्ट कार्बन ॲटम आणि अप्पर पार्ट आहे दॅट रिप्रेझेंट्स द सेकंड कार्बन ॲटम. हा फर्स्ट कार्बन ॲटम आहे. आता ह्या फर्स्ट कार्बनला पहा 3 हायड्रोजन अटॅच आहेत. ओके. 1 2 3 1 2 3 3 हायड्रोजन. आणि पहा सेकंड कार्बन ॲटमचे जे हायड्रोजन ॲटम आहेत ते एक्झॅक्टली अपोजिट अलाइन झालेले आहेत. इक्लिप्स झालेलं नाहीये म्हणून आपण सेकंड कार्बन ॲटमचे हायड्रोजन हे पहा असे वाय शेपमध्ये दिसतात. अशा पद्धतीने कॅरी करायचे. हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. दिस इज द न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. यालाच म्हणतो आपण न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. ज्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की जर तुम्हाला दिस इज कॉल्ड ॲज सॉ हॉर्स फॉर्म्युला फ्रॉम न्यूमॅन्स फॉर्म्युला. न्यूमॅन्स आणि सॉ हॉर्स मधला फरक काय लक्षात घ्या. न्यूमॅन्स मध्ये फर्स्ट कार्बन ॲटम डॉटनं दाखवलेला आहे. तो इथं लोअर एंडला दिसणार आहे. करेक्ट. त्याच्यावरची 3 हायड्रोजन जसे इथे दिसतात त्या पद्धतीने काढायचे. सेकंड कार्बन ॲटम ह्या टॉपच्या लाईनचा जो टॉप पार्ट आहे त्या तिथं तो कार्बन ॲटम दिसतोय. करेक्ट.
आणि त्याच्यावर असलेले हायड्रोजन आपण इथं अलाइन केले. म्हणजेच आपण न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं रूपांतर सॉहॉर्स फॉर्म्युलामध्ये केलं. हा स्टॅगर्ड फॉर्म झाला. याच पद्धतीनं तुम्ही इक्लिप्स्ड फॉर्मचं पण रूपांतर सॉहॉर्स फॉर्म्युलामध्ये करू शकता. ओके, इक्लिप्स्ड फर्स्ट कार्बन ॲटम. ओके, पहिल्यांदा स्लोपिंग लाईन दाखवा. त्याच्यामध्ये लोअर एंड रिप्रेझेंट्स द फर्स्ट कार्बन ॲटम और फ्रंट कार्बन ॲटम. त्याच्यावरची 3 हायड्रोजन जशी इथे दिसतात तसे काढा. 1 2 3 1 2 3. करेक्ट. आता हा इक्लिप्स्ड आहे म्हणजे एका रेषेत हायड्रोजन हायड्रोजन हे एका रेषेत आहेत. प्रत्येक हायड्रोजन एका रेषेत आहेत. कार्बन कार्बन एका रेषेत आहेत. इक्लिप्स फॉर्म्युला आहे. त्याच पद्धतीने इथे दिसलं पाहिजे. हायड्रोजन हायड्रोजन एका रेषेत दिसले पाहिजे. करेक्ट. दिस इज युअर eclipsed formula, but the representation is Sahor's representation. अशा पद्धतीनं आपण कोणत्याही मॉलिक्युलचं ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं 3 डायमेन्शनल जे स्ट्रक्चर आहे त्याचं रूपांतर 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर्समध्ये करू शकतो. आय होप तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलं असेल, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डॅश फॉर्म्युलेचा वापर करून 3 डायमेन्शनल मॉलिक्युलचं रूपांतर 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर्समध्ये केलं. त्याच्यात पहिला जो रिप्रेझेंटेशन होता दॅट वॉज वेज फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये 3 प्रकारचे वेजेस दाखवले जातात. सिंगल डॅश वेजेस दे रिप्रेझेंट्स द बॉन्ड इन अ प्लेन. Solid wedge represents the bond coming out of the plane and dashed wedge represents the bond going backside of the plane. हा आपला वेज फॉर्म्युला आपण पाहिला. त्याच्यानंतर दुसरं रिप्रेझेंटेशन जे होतं ते आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलाने केलं. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये वर्टिकल लाईनवरचे जे ग्रुप्स आहेत ते बॅक ऑफ द प्लेन जातात आणि हॉरिझॉन्टल लाईनवरचे जे ग्रुप्स आहेत दे कमिंग आउट ऑफ द प्लेन. फक्त आपल्याला त्या मॉलिक्युलचं व्हर्टिकल सेक्शन जर घेतला 2 बॉन्ड्स बाहेर येताना दिसतील, 2 बॉन्ड आतल्या बाजूला. मग 2 बॉन्ड जे बाहेर जाणारे दिसत आहेत ते हॉरिझॉन्टल लाईनवर दाखवले जातील आणि जे 2 बॉन्ड्स बॅक ऑफ द प्लेन येतात ते व्हर्टिकल लाईनवर दाखवले जातील. हा त्याच्यामधला मुख्य फरक आहे. आणि त्याच्यानंतर थर्ड वॉज द न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कार्बन कार्बन हे एका रेषेत आपण कन्सिडर करणार आणि फर्स्ट कार्बन ॲटम जो फ्रंटचा कार्बन ॲटम आहे तो डॉटनं दाखवायचा. त्याच्यावरचे 3 ग्रुप दाखवायचे. त्यानंतर सेकंड कार्बन ॲटम सर्कल म्हणजे मागचा कार्बन ॲटम सर्कलनं दाखवा. त्याच्यावरचे 3 ग्रुप तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. 2 प्रकारचे स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. वन इज द स्टॅगर्ड फॉर्म अँड अनदर इज द इक्लिप्स्ड फॉर्म. ह्यापैकी एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की स्टॅगर्ड फॉर्म जो आहे याच्यामध्ये हे हायड्रोजन ॲटम एका रेषेत नाही आहेत. करेक्ट. हे असे दिसणार आहेत तुम्हाला. फर्स्टचा हायड्रोजन आणि सेकंडचे हे असे 2 हायड्रोजन अपोजिट दिसणार. त्यामुळं यांच्यामध्ये रिपल्शन कमी असणार आहे. त्यामुळं स्टॅगर्ड फॉर्म्युला इज स्टेबल. स्टॅगर्ड फॉर्म्युला इज स्टेबल दॅन इक्लिप्स्ड फॉर्म्युला. कारण इक्लिप्स्डमध्ये हायड्रोजन हायड्रोजन एका रेषेत आहेत त्यामुळे यांच्यामध्ये रिपल्शन होऊ शकतं कारण सेम ग्रुप्स रिपेल इच अदर. त्यामुळे हा फॉर्म्युला जो आहे इक्लिप्स्ड इट इज अनस्टेबल. हा एक MCQ पॉईंटसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, तो एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मॉलिक्यूल जर आपण हॉरिझॉन्टली पाहिला, कार्बन कार्बन हॉरिझॉन्टल लाईन असं जर आपण समोरून रिप्रेझेंटेशन पाहिलं तर त्यावेळेला ते रिप्रेझेंटेशन आपण अशा स्ट्रक्चरच्या द्वारे करू शकतो ज्याच्यामध्ये फर्स्ट कार्बन ॲटम जो आहे फर्स्ट आणि सेकंड कार्बन ॲटम हे दाखवताना आपण एका स्लोपिंग लाईनचा वापर करतो. त्यापैकी लोअर पार्ट रिप्रेझेंट्स किंवा लोअर पॉइंट रिप्रेझेंट्स द फ्रंट कार्बन ॲटम अँड अप्पर पॉइंट रिप्रेझेंट्स द कार्बन ॲटम विच इज बॅक साईड. मागे असलेला सेकंड कार्बन ॲटम तो रिप्रेझेंट करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण रिस्पेक्टिव्ह ग्रुप त्याच्यावर प्लेस करू शकतो जेणेकरून आपण न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युलाचं रूपांतर सुद्धा सॉहॉर्स फॉर्म्युलामध्ये करू शकतो. आय होप तुम्हाला लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. लेक्चर समजेपर्यंत पुन्हा पुन्हा रिपीट पहा. काही शंका किंवा डिफिकल्टी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, फॉरवर्ड करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण पुढं नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन इंटरेस्टिंग पॉईंट्स घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.